नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आपण दैनिक राज्य लोकतंत्र या स्टुडिओमध्ये आहोत. काल भोसरी बालाजीनगर झोपडपट्टी या ठिकाणी काल एक पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये अनेक नागरिक त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये उपस्थित होते. त्यांची मागणी अशी होती की त्या झोपडपट्टीमध्ये SRAच्या अंतर्गत जे काही घरं मिळणार आहेत ते घरं 500 चौरस फुटाचे असावे आणि त्यांना अनेक त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध असाव्या, खेळायचे ग्राउंड असावे, पार्किंग असावं, अशा पद्धतीने त्यांच्या अनेक त्या ठिकाणी मागण्या होत्या. आणि त्या मागण्या प्रशासनाने मान्य कराव्या याकरता काही स्थानिक तेथील झोपडपट्टी धारकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राच्या माध्यमातून अर्ज सुद्धा केलेला आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये त्याच झोपडपट्टीमधील वास्तव्यास असणारे काही नागरिक आपल्याकडे आलेले आहेत. जावेद शहा म्हणून आहेत आणि ॲडव्होकेट बुचुटे हे पण आपल्या आज या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपले स्वागत आहे. काय सांगाल, काल आपल्या झोपडपट्टीमध्ये प्रेस झाली आहे, काल पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्या प्रेसच्या अनुषंगाने तुमच्या दोघांचं काय मत आहे नेमकं? नमस्कार, मी जावेद शहा, बालाजीनगरमधील सामाजिक कार्यकर्ता. काल बालाजीनगरमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे बालाजीनगरातील बौद्धविहार येथे. पण त्याच अनुषंगाने आम्ही आज बोलायला आलो की काल जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये काही अंशी रहिवासी आणि पत्रकार यांची थोडीशी दिशाभूल होण्यासारखं आम्हाला वाटलं. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित होतो आणि आम्ही थोडंफार भाषण केलेलं आहे. आणि नंतर आम्हाला जाणवलं की हे भाषण किंवा ही प्रेस कॉन्फरन्स ही नागरिकांसाठी थोडी दिशाभूल करण्यासाठी आहे. त्याच्यामुळं आज आम्ही स्वतः आत्मचिंतन करून तुमच्यासमोर आमचं मत पुन्हा एकदा मांडण्यासाठी उपस्थित आहोत. खरं तर पाहिलं तर बालाजीनगर हा जो आहे हा SRAमध्ये अजून मोडलेला नाही आहे. SRAच्या विभागाने, प्रस्ताव विभाग म्हणा किंवा तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणा, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अजूनपर्यंत बालाजीनगरचा विकास करण्यासाठी किंवा पुनर्विकसन करण्यासाठी SRAतर्फे कुठलीही अनुमती देण्यात आलेली नाही. तरीसुद्धा बालाजीनगरमधील काही सामाजिक कार्यकर्ते, जे जुने कार्यकर्ते आहेत, जुने जाणकार आहेत, काही वयोवृद्ध आहेत, तर त्या लोकांनी बालाजीनगरचं पुनर्वसन करायचं आणि ते SRA मार्फतच करायचं असं लावून धरलेलं आहे. तर याच्यामध्ये होतं काय की SRAचे जे नियम आहेत त्या नियमाला धरून होणं गरजेचं आहे. त्यांनी 500 चौरस फुटाचे घर मिळावे अशी त्यांनी त्या ठिकाणी आशा दाखवलेली, अपेक्षा दाखवलेली आहे. नेमकं नक्की नागरिकांची काय दिशाभूल होते आणि तुम्हाला काय नेमकं लक्षात आलं तुमच्या की काल प्रेसच्या नंतर की आपली या ठिकाणी दिशाभूल होते काय? त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचं स्वतःचं एक बुकलेट आहे. त्या बुकलेटनुसार त्यांनी स्वतः एक नियम बनवलेला आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे प्राधिकरणामार्फत मंजूर केलेल्या बांधकाम परवानगीनुसार सोयी सुविधायुक्त पुनर्वसन इमारतीत 300 चौरस फूट चटई क्षेत्र असणारी सदनिका, झोपडपट्टी पुनर्प्राधिकरणाचाच नियम आहे 300 चौरस फुटाची सदनिका. आता ही लोकांना दिशाभूल अशी आहे की तुम्ही 500 स्क्वेअर फूट द्या. 500 स्क्वेअर फूट हे झोपडपट्टी प्राधिकरण देऊ शकत नाही किंवा SRA पण देऊ शकत नाही, कारण तसा नियमच नाही आहे. आता दिशाभूल अशी होणार की लोकांना सांगणार आम्ही 500 स्क्वेअर फुटासाठी मागणी करतोय, तुम्ही SRA साठी सहमती द्या. आज ते सहमती देतील पण उद्या जर त्यांना 500 स्क्वेअर फूट न भेटता फक्त 300 स्क्वेअर फूट देणार आहे, याच्यात म्हणजे विश्वासघात कोणाचा होणार? नागरिकांचा विश्वास. आम्हाला हेच लोकांना दाखवून द्यायचं आहे की तुमचा विश्वासघात न होण्यासाठी आम्ही लढत आहोत, आम्ही जनजागृती करत आहात. तर तुम्ही आमच्या जनजागृतीला एक थोडंसं लक्ष द्या आणि जेणेकरून तुम्ही स्वतःहून तुमची फसवणूक होणार नाही याविषयी स्वतःही जागरूक राहा. आपण मगाशी म्हटलात की मी झोपडपट्टीवासियांना 7/12 उतारा याकरता मी पाठपुरावा करतोय की त्या ठिकाणी आपल्याला मिळावा. मग झोपडपट्टी पुनर्वसनवरती तुमचा विश्वास नाहीये का की बाबा ते आपल्याला ते देतील किंवा ते आपल्याला घरं त्याप्रमाणे मिळतील अशी आज तुम्हाला वाटत नाही? आहे, विश्वास आहे ना. विश्वास कधी बसणार आम्हाला की जो काही बिल्डर आहे तो प्रॉपर वेने येणार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रॉपर नियमानुसार येणार, तेव्हा आमचा विश्वास बसणार. पण बिल्डरवर न बसता आमचा विश्वास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणावर असणार, त्यांचे जे नियम आहेत त्या नियमावर असणार. आता जर तो बिल्डर ते नियम पालनच करत नसणार तर SRA हा कसा होणार?
म्हणजे हा तुम्ही एस आर चुकीचं मांडणार, चुकीचा प्रस्ताव दाखल करणार, चुकीचा एस आर करणार, चुकीच्या बिल्डिंग बांधणार आणि लोकांना सरासर फसवणूक होणार. तुमचं काय मागणी असेल नेमकं नक्की? आता आमची मागणी सर्वात प्रथम ही आहे की झोपडपट्टी पुनर्प्राधिकरणाला की जर तुम्हाला झोपडपट्टीचे पुनर्वसन करायचे आहे तर सर्वात आधी त्याला पहिलं मालकी हक्काचा उतारा द्या, की ज्याची आम्ही मागणी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा केलेली आहे. 2/6/2026 आम्ही मागणी केलेली आहे. 2/6/2000 मागणीला आम्ही केल्यानंतर आम्हाला त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेटण्यास सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही 30/4 जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही मागणी केल्यानंतर 28 तारखेला आम्ही मागणी केली. 28 तारखेला मागणी केल्यानंतर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी पेपर दिले की तुम्ही आयुक्त कार्यालयात जावं, आयुक्त कार्यालयात भेटून तुम्ही त्यांच्याकडे तुमची कागदपत्रे जमा करावी, जेणेकरून तुम्हाला आयुक्त कार्यालयात पडताळणी करून आम्हाला परत तुमचे कागदपत्र देईन आणि आम्ही तुम्हाला मालकी हक्काचा उतारा देऊ. जर आम्हाला आमचा स्वतःचा मालकी हक्काचा उतारा भेटला तर त्याच्याद्वारे आम्ही झोपडपट्टी पुनर्प्राधिकरणाला जाऊन आम्ही स्वतः विकसक मागणी करू शकतो. आम्ही स्वतः त्यांना सांगू शकतो की आम्हाला कशा प्रकारची घरे हवी आहात, म्हणजे नागरिक स्वतः सांगणार, म्हणजे याचा अर्थ कुठल्याही नागरिकाची फसवणूक होणार नाही, कुठल्याही नागरिकाची दिशाभूल होणार नाही, कारण तो स्वतः जाणकार असणार आणि त्याच्या माहितीनुसारच तो एस आर प्राधिकरणाला बोलणार. आता मग अशा आपण बोलताना सांगितलं की जो त्या ठिकाणी राहणारा व्यक्ती आहे झोपडपट्टी धारकामध्ये त्यांची 3 मुलं असतील किंवा 4 मुलं असतील तर त्यांना 10x10च्या खोलीला 4 दारं करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला 4 घरं मिळतील अशी दिशाभूल कोण करते नक्की? काय कारण 10x10ची खोली आहे आणि त्याला जर त्या भिंतीला 4ही बाजूने दार टाकलं, दरवाजा बसवला तर त्याला 4 घरं मिळतील अशी नेमकं दिशाभूल कशा पद्धतीने केली जाते झोपडपट्टीमध्ये? काय माहिती का, झोपडपट्टी जी आहे ती अशिक्षित, आडवी आणि कामगार वर्ग काय वाटतं लोकांना. आता माझं पोरगा 18 वर्षाचं आहे, त्याला पण घर मिळावं, त्याचं लग्न झालं त्याला पण घर मिळावं. त्याची लोकच माणसं आहे की बाबा त्याला पण घर मिळावं. मग कुणीतरी कार्यकर्ते सांगितले तुला घर देतो, तू काय कर दरवाजा पाड. माझी पण इच्छा की त्याला घर भेटलं पाहिजे, त्याला घर भेटलं पाहिजे, कारण त्याच्याकडे एकच कुटुंब असेल, 2-2, 3-3 कुटुंब राहतात, त्याला पण घर भेटलं पाहिजे, ही माझी पण इच्छा आहे. पण इथं काय होतं, बिल्डरने बोललं पाहिजे, शासनाने बोललं पाहिजे. माझी काय इच्छा आहे, काल म्हणलं की एस आर मध्ये 500 स्क्वेअर फूट घर मिळावं, ही पण माझी इच्छा आहे. पण भेटतं का? नाही भेटत. आता हे चालेल कशावर? मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं कधी निवडणुकीच्या अगोदर की 500 स्क्वेअर फूट मी देणार, आम्हाला जर निवडून दिलं नाही. आता त्यांचं आश्वासन आहे ते मुख्यमंत्री ते पूर्ण करतील तेव्हा करतील. तुम्हाला वाटतं आश्वासन आतापर्यंत सत्यात उतरले म्हणून? हाच माझा प्रश्न, हाच माझा प्रश्न आहे की आश्वासन सत्यात उतरतात का? जर सत्यात उतरत असतील तर चांगलंच आहे. सगळ्यांचं भलं व्हावं ही माझी पण इच्छा आहे, सगळ्यांचंच भलं व्हावं. आता तिथं काय आहे की एक घर आहे, त्याच्यात 4-4 कुटुंब राहतात, त्यांना पण घर मिळावं, किंवा ज्यांची 2च फोटो पास आहे, 3च फोटो पास आहे पण घरं जास्त आहेत का, त्यांनी कष्टानेच ती घरं बांधलेली, त्यांना पण घरं मिळावं. पण आंधारातनं काम नाही करायचं. आमची लढाई बिल्डरशी नाही, आमची लढाई ह्या फोटो बनलेल्या लोकांशी. आता कायद्यानुसार काय सांगितलं जातं की जेव्हा एस आर येतो तेव्हा नागरिकांनी बसवं, त्याच्यावर चर्चा करायची, स्क्रीनवर दाखवा आपला प्रोजेक्ट. तर ते इथं होत नाही. येतात ते का करतात ते तुम्हाला माहिती आहे. हे जे नंबर टाकण्याचं काम- नागरिकांची दिशाभूल होते. नागरिकाच्या दिवशी त्यामुळे तुम्ही तरुण म्हणून त्या ठिकाणी सामाजिक कार्य करताय, नक्की काय आव्हान कराल झोपडपट्टीवासियांना तुमच्याकडून? तर आम्ही काय केलं तर सर्वात प्रथम आम्हाला ज्यावेळेस माहीत झालं त्यावेळेस आम्ही बोर्ड लावलो. त्यावेळेस नागरिकांची दिशाभूल करून काही लोकांनी आमच्यावरच डावपलटी केला. जाऊ द्या, कारण ती आपली लोक आहेत, वेळी बाबी, मला त्यांचा राग नाही. जो दिशाभूल करतो त्यांचा राग, त्यांचा पण राग नाही. सगळ्या घरं मिळावी ही माझी इच्छा. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी मार्फत आम्ही एस आर च्या कार्यालयावर मोर्चा काढलेला होता की नागरिकांना जे भाडे भेटतं 5,000 ते वेळेवर भेटत नाही, किंवा वेळेवर जरी भेटत असलं त्याचे जे हस्तक असतात तेच ते भाडं मारतात, तर बाजारभावाप्रमाणे ते भाडं मिळावं. त्याच्यानंतर आमची मागणी काय होती की जे दुकानाचा स्क्वेअर फूट एरिया आहे ना तो वाढवावा आणि सर्वांना घर मिळावं. सगळ्यात महत्त्वाचा माझा एक मुद्दा होता
की प्रायव्हेट बिल्डर न करता म्हाडाची गरज आहे किंवा घरकुल योजना वापरावी किंवा सिडको मार्फत योजना वापरावी. जसे माझे मित्र म्हणले की मी सातबाऱ्यासाठी मागणी करते. जर सातबाऱ्याची मागणी झाली तर आम्ही आमचा वेगळा बिल्डर करू. त्यांना सांगू की आम्हाला हे असं पाहिजे. आमचं कम्युनिकेशन पाहिजे. तुमच्या मागणीवरती काय प्रत्युत्तर आलं? नेमकं सातबाऱ्याच्या मागणीवरती काय प्रत्युत्तर आलं प्रशासनाचं? प्रशासनाचं प्रत्युत्तर असं आहे की जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने त्याची 2 महिन्यानंतर मला एक उत्तर दिलं की आपण जे काही अर्ज दाखल करा माननीय आयुक्त कार्यालयाला. अर्ज दाखल करताना तुमचे पुरावे त्याच्यासोबत जोडा. आता पुरावे जोडताना त्यांनी 2011च्या आधीचे पुरावे जोडणे हे अपेक्षित आहे. तर त्यानुसार मी आयुक्त कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे की झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी किंवा आम्हाला मालकी हक्काचा उतारा करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष तुम्ही तिथे स्थापन करावा, जेणेकरून आमच्यासारखे गरीब लोक ज्यांच्याकडे आमच्याकडे मालकी हक्काचा उतारा नाही, आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो, तर आम्ही स्वतःहून अर्ज दाखल करणार, तुमच्या स्वतंत्र कक्षात करणार. तुमचे इथे कार्यकारी किंवा अधिकारी तिथे तुम्ही तयार ठेवा आणि जनजागृती करा. तर त्यांना आम्ही जेव्हा निवेदन दिले तर त्यांनी आम्ही स्वतः आम्हाला सांगितलं, कळवण्यात आलेलं आहे आयुक्त कार्यालयानं. माननीय अतिरिक्त आयुक्त जे मॅडम आहेत चांगलं मॅडम, त्यांनी आम्हाला सांगितलं की याच्यावर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर याची उत्तर देऊ आणि स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू. आणखी काय तुम्ही लोकांना काय आव्हान करा? आमचं लोकांना एकच आव्हान आहे की सध्या SRच्या नावाने जर जी दिशाभूल होत आहे ती दिशाभूल स्वतःची होऊ देऊ नका. कारण अजून बालाजीनगर ज्याला SRA डिक्लेअर झालेला नाही. विकसक बिल्डर त्यांचे हस्तक हे स्वतःहून प्रोपगंडा तयार करतात की तुमचं आम्ही SRA मध्ये पुनर्वसन करणार आहोत. तर पुनर्वसन होण्याआधी जो कोणीही विकसक किंवा बिल्डर असेल, सर्वात आधी त्यांनी बालाजीनगर वासियांची एक ओपन स्पेसवर मीटिंग घ्यावी. त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगावं की त्याचा आराखडा कसा आहे, विकसक आपलं पुनर्वसन कशा प्रकारे करणार आहे आणि त्यानंतर तुम्ही SRA मध्ये जाण्यासाठी तयार व्हावा. किंवा जर तुम्हाला तो विकास आराखडा त्याचा आवडला नाही तर SRA प्राधिकरणाला स्वतः सांगा की आम्हाला हा बिल्डर नकोय, आम्हाला हा SRA नकोय, आम्ही आमच्या म्हाडातर्फे किंवा पुनर्वसन तर्फे किंवा आम्ही पंतप्रधान आवास योजनेतर्फे अशा कुठल्याही आम्हाला दुसऱ्या योजना द्याव्या की जेणेकरून आमचं एक चांगल्याचे चांगलं राहणीमान उंचावून अशी घरं आम्हाला. तुमच्या मागण्या जर पूर्ण होत नसतील तर काय करणार? सर तुम्ही तरुण झोपडपट्टीवासियांसाठी एकत्र आलेला आहात. हो, जर मागणीच मान्य होत नसेल तर काय तुमची दिशा काय आहे तुमची? साहेब, मागणी मान्य होत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यानुसार आम्ही आंदोलन करू, मोर्चे काढू, लेखी पुरावे देऊ, न्यायालयीन लढाई लढू. पण आमचं म्हणणं काय, 51% मध्ये समजा उद्याच्याला 51% लोकांच्या सह्या झाल्या, बाकीचा वर्ग नाराज आहे ना. काही लोक आमच्याकडे येतात, ते म्हणतात की आपल्याला SRAचं पुनर्वसन नको, तुम्ही स्वतंत्र मागणी करा, आपण स्वतंत्र हे करू. तर आमची शासनाला एकच मागणी, जी लोक तुमच्या SRA बरोबर येतात त्यांना तुम्ही घर द्या, कारण त्यांची इच्छा आहे, त्यांची इच्छा आहे. जी लोक आमच्या बरोबर येतात त्यांना स्वतंत्र जागा द्यावी, आम्ही आमचा बिल्डर लावू किंवा शासनाची म्हाडाची योजना आहे ती करू. आमची ही मागणी असेल. किंवा सातबारा जर भेटत असेल तर आम्हाला सातबारा द्यावा. आणि असं मला कळालं की तिथं त्या जागेवर काहीतरी त्या जागेवर पुनर्वसन होणार नाही नागरिकांचं, असं आम्हाला कळालंय. पण पुरावे नसल्यामुळे आम्ही काही बोलत नाही. जर पुनर्वसन करायचं तर तिथंच करावं, दुसरीकडे तिसरीकडे करू नये. पण जी लोक 51% राजी नाहीत त्यांना शासनाने दुसरा पर्याय द्यावा. आमच्या पण मागणी शासनाला सांगतो. माननीय जे विद्यमान नगरसेवक आपले आमदार आहेत, महेशदादा लांडगे भोसरी विधानसभेचे, त्यांच्याकडे आम्ही जाऊ, आम्ही आमच्या मागण्या सांगू. आमचं जे गरज आहे, मी एकटा बोलत नाही, हे सगळं जनता बोलती म्हणून आम्ही येतोय, हे आमचं म्हणणं आहे. पाहू शकता आपण कशा पद्धतीने हे 2 गुंडे तरुण झोपडपट्टीवासियांसाठी आज रस्त्यावर या ठिकाणी उतरलेले आहेत. काल पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हे त्या ठिकाणी उपस्थित होते, पण यांना जे काही मनातून बोलायचं होतं ते त्या ठिकाणी बोलू शकले नाही. त्यांच्यावरती दबाव होता. कारण त्यांच्यावरती दबाव म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ज्येष्ठ होते, वृद्ध होते, अनुभवी होते. या कारणातून यांनी विचार केला की आपण आता काहीच बोलायचं नाही, आपण उद्या वेगळी प्लेस घेऊ किंवा आपण लोकतंत्राच्या कार्यालयामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी बाईट देऊ, असा विचार करून
रात्री आत्मपरीक्षण करून झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनासाठी आज हे दोन्ही तरुण उतरलेले आहेत. मी दैनिक लोकतंत्रच्या माध्यमातून मी आव्हान करतो की झोपडपट्टी वासियांनी थोडासा विचार करावा की आपली मुलं रस्त्यावर येऊ नये याचा विचार करून 100% जे काही नागरिक आहेत त्यांनी या दोन्ही तरुणांना अथवा यांच्या विचारातून सगळ्यांना जे काही 50% 90% लोक येतील त्यांना सोबत घेऊन SRA नाही पण म्हाडा असेल या सर्व उपक्रमातून त्यांना घरं मिळावी आणि चांगल्या प्रकारे काय जे असेल सुविधा ते त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्या याकरता या दोन्ही तरुण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. आज दैनिक राज्य लोकतंत्र या वृत्तपत्राने जे काही आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही सिद्धांत चौधरी साहेबांचे आभार मानतो आणि अशाच प्रकारे आम्हा युवा पिढीला आपण पाठबळ देत राहावा अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्राचे सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.